शिरूर हवेली मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार माऊली कटके आपल्याबरोबर आहेत। माऊलीजी, विधानसभेमध्ये गेल्या 2-3 दिवसांपासून तुम्ही मुद्दा उपस्थित करतायत। अनेक प्रश्न तुमच्या मतदारसंघामध्ये, प्रामुख्याने ट्रॅफिकची समस्या जी आहे ती तुमच्या शिरूर हवेली मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। खरं तर पुण्याहून तुमच्या मतदारसंघामध्ये जायचं अंतर हे जवळपास 30-40 किलोमीटरच असेल, परंतु ते पार करण्याकरता 2-2 तास लागतात। खरं आहे, तसं पाहिलं तर पुण्यापासून वाघोली आणि तो एरिया जर पाहिला तर 14-15 किलोमीटरच्या अंतरावर आहे, परंतु वाघोली नुसती क्रॉस करायची जरी म्हटलं तरी 2-2.5 तास लागतात। आणि हा गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न प्रलंबित आहे। अनेक वेळा PMRD कलेक्टर असतील, PMRDचे आयुक्त असतील, महानगरपालिकेचे आयुक्त, संबंधित सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित मीटिंग होऊन, परंतु अजून त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही आहे। कधी केंद्र सरकार त्याच्यावरती निधी हे करत असते, उपलब्ध करत असते, कधी राज्य शासन, कधी म्हणजे आत्तापर्यंत त्याच्या कुठलाही तोडगा निघालेला नाही आहे। त्याच्यामुळं आता आपल्या अधिवेशनात तो मुद्दा प्रामुख्याने या ठिकाणी मांडलेला आहे आणि तो लवकरात लवकर सुटावा अशी सर्व नागरिकांची त्या ठिकाणी अपेक्षा आहे। कारण की सगळी वैतागली आहेत आता अक्षरशः रोजच्या वाहतूक कोंडीला। रोजचं आमच्या म्हणजे तिथं एवढं शैक्षणिक हब, औद्योगिक मोठे मोठे कंस्ट्रक्शनच्या साईड चालू आहेत, क्रेशर आहेत, असे भरपूर असल्यामुळं आणि खाली संभाजीनगरला जाणारा महामार्ग असल्यामुळं बहुतेक अहमदनगर असतील सगळे ट्रॅफिक जे आहे ते संपूर्ण वाघोलीवरती एवढा लोड आलेला आहे। आपण पाहतोय अनेक वर्षापासून एवढी लोक वैतागलेत, म्हणजे अक्षरशः आहेत ना। आता एवढंच राहिलं की या अधिवेशनातले सगळे आमदार मंत्री एकदा तिथं त्या रोडला न्यायला लागतील वाघोलीत, म्हणजे एकदाचा तो प्रश्न तरी त्या ठिकाणी मार्गी लागेल। परंतु अनेक जी विकास कामं आहेत ती विकास कामांचा अडथळा या ट्रॅफिकच्या समस्येला त्याचा हे होतो का? नक्की होतो, कारण की आता पाहतोय आपण आज मी तो आरोग्याचा विषय पण घेतला होता की ससूनला जर जायचं म्हटलं तर एखादा पेशंट जर इमर्जन्सी असेल तर त्याला जायला वाघोलीतून खालची गावं तर सोडाच, मतदारसंघ माझा जवळजवळ 70-80 किलोमीटरचं अंतर आहे, परंतु तिथून जर एखादा जर पेशंट जर न्यायचं म्हटलं तर त्याला 4-5 तास ससूनला न्यायला लागतात। आणि ते जर एकदा ट्रॅफिकमध्ये जर अडकलं तर काय एखादी वाईट दुर्घटना होऊ नये खऱ्या अर्थानं अनेक वेळा अशा दुर्घटनेला सामोरं जावं लागलेलं आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाने आणि खाली रांजणगाव, कोरेगाव, सणसवाडी सगळ्या MIDC असल्यामुळं कामगार वर्ग पण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे आणि हे सगळं जर एकंदरीत पाहिलं तर त्याच्यावर लवकरात लवकर बाकीची 4 कामं कमी होऊ द्या, पण ट्रॅफिकची समस्या पहिली मिटली पाहिजे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। सरकारकडनं काय, प्रशासनाकडनं काय उत्तर दिलं? तुम्ही प्रश्न उपस्थित केला काल, आता CM साहेबांनी त्याच्या उत्तर दिलं की आमचं त्याच्यावरती काम चालू आहे, लवकरात लवकर काम चालू करतोय म्हणून आम्ही त्याच्यावरती त्यांनी दिले त्या ठिकाणी स्टेटमेंट। परंतु लवकरात लवकर हा जो प्रश्न आहे तो मार्गी नाही लागला तर तुम्ही काही आक्रमक भूमिका तुमच्या मतदारसंघासाठी घेणार? त्या संदर्भात जरी सत्तेत असलो तरी आता अजितदादा असतील, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांना विनंती करून सगळ्या गोष्टी आता पाहू, नाही झालं तर मग एक लोकप्रतिनिधी म्हणून जरी सत्तेत असलो तरी एक आंदोलन त्या ठिकाणी आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी मोठं आंदोलन त्या ठिकाणी उभारू। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। माऊली कटके जे शिरूर हवेलीचे मतदारसंघाचे आमदार आहेत। ट्रॅफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे, जर प्रश्न शासनाकडनं सुटला नाही तर आम्हाला रस्त्यावरती उतरून आंदोलन करावं लागेल असं जे मत आहे त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट साईसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।